नमस्कार. एकाक्षी MPSCमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. 1200 सराव प्रश्नांची जी आपली चालू घडामोडीची सिरीज चालू आहे, त्यामध्ये आज आपलं 11वं लेक्चर आहे. ठीक आहे. तर आजचं लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी फक्त एक जी स्टुडंट्सची कमेंट होती, कमेंट का सांगते ते पण तुम्हाला कळेल. स्टुडंट्सची कमेंट काय होती बरं? स्टुडंट्स मेल आहे का फिमेल आहे मला माहीत नाही, पण त्यांची कमेंट बघा. 1200मधील जे रिमेनिंग आहेत त्यांच्यावर लेक्चर घ्या प्लीज. 601 ते 942 आणि 1043 ते 1100वर. ठीक आहे. आता हे जे त्यांनी सांगितलं ना, याच्यात मला सांगायचं काय आहे की त्यांनी जे सांगितलं ना 601 ते 942 आणि 1043 ते 1100, तर हे जे कॅल्क्युलेशन त्यांनी करून ठेवलं ना, ते मला फार आवडलं. कारण हे बघा, तुम्हाला खोटं वाटेल, मी स्वतः ह्या सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या असतात, कारण मलाही कॅल्क्युलेट कराव्या लागतात सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर आहे बघा, मी पण माझं इथे कॅल्क्युलेशन करून ठेवलं होतं की माझे कोणते राहिलेले आहेत. तर मग हे झालं होतं, हे पण त्यांनी कॅल्क्युलेट केलं की हे झालेलं आहे. मग त्यांनी बरोबर हे सांगितलं 601 ते 942, 1043 ते 1100. याच्याने मला काय फायदा झाला, मला एक सपोर्ट मिळाला की कन्फर्मेशन मिळालं. कारण हे जे मी सगळं करते एकटी करते बरोबर, समोरून कोणी अजून सांगितलं की मला तो कन्फर्मेशन असतं की नाही, अरे बरोबर आहे, आपण कॅल्क्युलेट बरोबर केलेलं आहे. ठीक आहे. तर असे काही स्टुडंट्स आहेत ज्यांच्यामुळे मलाही हेल्प होते. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे. लेक्चर रेकॉर्डिंगच्या आधी मला एका सरांचा मेसेज आलेला. आता त्यांनी तर मला परमिशन दिली आहे की मॅडम तुम्ही माझं नाव घेऊन बोलू शकता, पण मला योग्य वाटत नाही. त्यामुळे प्रत्येकाची प्रायव्हसी मी जपायचा नक्कीच प्रयत्न करेन. पण थँक्यू सर, तुम्ही एवढं मला परमिशन दिली. तर आता ॲक्च्युली आता एक गोष्ट ही समजून घ्या की जर कोणी मला ह्यासाठी खूप मेसेजेस किंवा लहानपणापासून, मी लहान होती ना तेव्हापासून माझ्या बाबतीत ह्या गोष्टी घडतात की आता बघा, लहान असती एखादी मुलगी आणि तरी तिला जर कोणी म्हणत असेल की तू बोललेलं आम्हाला आवडतं, कोणी माझ्याजवळ लहानपणापासून मन मोकळं करत असेल, तर मग एक ही गोष्ट समजून घ्या की ती व्यक्ती खरंच तशी असते. आता आता जर कोणी मला हे म्हणत असेल, आता त्या सरांचा मेसेज काय होता तुम्हाला सांगते. गुड इव्हिनिंग मॅम, एवढ्यात व्हिडिओ आला नाही तुमचा, तुमच्या विचाराची शिदोरी कमी पडत आहे मॅडम. आणि त्यांनी नमस्कार केलेले हात मला पाठवले. ठीक आहे. आणि त्यांना मी सांगितलं, मेसेज केला की मी आता रेकॉर्डिंगलाच घेत होती, तेवढ्यात तुमचा मेसेज आला, येईल इव्हिनिंगपर्यंत व्हिडिओ. मग त्यांना माझ्याशी काय जे बोलायचं होतं ते मला बोलत होते. आता याच्यात 2-3 गोष्टी मला सांगायच्या आहेत. त्यांना बरंच काय काय बोलायचं होतं आणि ते जेन्युइन पर्सन आहेत, सगळं खरं सांगतात आणि खूप ट्रस्ट करतात. ठीक आहे. त्यांची प्रत्येक गोष्ट खरीच असते. तर मला एक सांगायचं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती की ज्यांना असं वाटतं की नाही मला मॅडमशी बोलायचं आहे, आणि हे ऑनलाईनचंच नाही म्हणत आहे मी, ऑफलाईनचे स्टुडंट्ससुद्धा आहेत असे, आणि ऑनलाईनचे पण आहेत ज्यांना बोलून पॉझिटिव्हनेस येतो, माझ्याशी बोलून छान वाटतं. आणि इव्हन काही काही लोक असे असतात ज्यांनी मला बघितलेले नसतं, ओळखही नसते. आणि इव्हन कधी कधी असंही असतं की जे माझे सिनियर असतात, जे शिक्षक असतात, इव्हन यूट्यूबचे पण शिक्षक का असे ना, की ते पण म्हणतात की तुम्ही खूप व्यवस्थित बोलतात, व्यवस्थित एक्सप्लेन करता आणि तुमच्याशी बोलून एक पॉझिटिव्ह फिलिंग येते आम्हाला. आता हे मला माझं कौतुक नाही सांगायचं आहे, इन जनरल सांगायचं आहे. आणि हे तर मी एका स्टुडंट्सचं सांगितलं, प्रत्येक स्टुडंट्सचं मी तुम्हाला फीडबॅक देत बसणार नाही. तर मला याच्यातून एवढंच सांगायचं आहे की कोणाला ह्या फिलिंग्स येत असतील की मॅडमशी बोलून आम्हाला बरं वाटतं आहे, आमचं टेन्शन कमी होतं आहे, तर यात काही चुकीचं नाही. कारण ह्या फिलिंग्स बऱ्याच जणांना माझ्या बाबतीत येतात. मला एवढंच मेसेज डिलिव्हर करायचा होता. त्याच्यातलं एक अगदी साधं उदाहरण देते मी तुम्हाला. मी 9वी-10वीला असताना एक घरगुती क्लास होता. शिंपी मॅडम होत्या त्या, आणि त्या घरगुती होत्या, म्हणजे अक्षरशः त्या एका साईडला स्वयंपाक करायच्या, एका साईडला त्यांच्याच डायनिंग टेबलवर आम्ही बसलेलो असायचो. घरगुती क्लास होता. आणि त्यांची मी स्पेशल स्टुडंट याच्यासाठी होते, म्हणजे अभ्यास तर त्या घ्यायच्याच, पण सोबत तर त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स मला सांगायच्या. त्यांचे काय जे दुःख असतील ना, ते सगळं मला सांगायच्या त्या मॅडम. तर ते जे बॉन्डिंग, आता माझ्या घरचे तेव्हा म्हणायचे की तू एवढी छोटी आहे आणि मॅडम तुझ्याशी एवढं मनमोकळेपणाने बोलतात. तर म्हणजे हे एक उदाहरण मला असं वाटतं तुम्हाला समजण्यासाठी काफी असेल. ठीक आहे. किंवा माझा भाऊ जो आहे, माझ्या मामांचा मुलगा,
त्याचा कधी कधी स्पेशल फोन येतो की जस्ट मला थोडंसं बोलावं असं वाटतंय तुझ्याशी. आणि वेल सेटल्ड आहे तो. त्याची मस्त फॅमिली आहे, बायको आहे त्याला. त्याला एक मुलगा एक मुलगी आहे. आईवडील व्यवस्थित करतो, 3 बहिणी आहेत. पण छान बोलतो. कधी कधी त्याला वाटतं की हिच्याशी आज बोलून घ्यावं. काहीतरी असतात प्रॉब्लेम. किंवा अजून सांगते तुम्हाला की किंवा माझ्या एका मैत्रिणीचा मला मेसेज आला होता. म्हणे मला ती इतकी वैतागली होती. म्हणे मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी एकदम निगेटिव्ह एनर्जीमध्ये गेलेली आहे. मला काही कर पण माझ्याशी बोल. तर मला हसू येतं कधी कधी. तसंच अ, त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की समोरच्याच्या फीलिंग्स समजून घेत जा. ठीक आहे. फीलिंग्स फार महत्त्वाच्या असतात. जेव्हा तुम्ही समोरच्याच्या फीलिंग्स समजायला लागता ना, अनादर कधीच कोणाचं करू नका. मनातून पण करू नका. ठीक आहे. म्हणजे आणि असंही कधी भारी वाटून घेऊ नका, वाह मी काय भारी. अजिबात नाही. तुम्हाला जे काही भारीपण दिलेलं आहे ना, ते टिकवायचं तुमच्या हातात असतं. आणि दुसरी गोष्ट, परमेश्वराची काही काही गोष्टीत देणगी असते. ठीक आहे. तर त्यामुळे अगदी पाय जमिनीवर ठेवायचे. अगदी माझं ह्या विश्वात माझं स्वतःचं काहीच नाही आहे. जे दिलं आहे ते परमेश्वराने दिलेलं आहे. काहीही असो, रूपरंग असो, तुमची धनसंपत्ती असो, काय जे असेल ते ना, ते सगळं क्षणभंगूर आहे. आणि निवांत जगायचं. कशाचा गर्व करायचा नाही. ठीक आहे. आणि कधीच कोणाच्या भावनांशी खिलवाड करायची नाही. कधीच नाही. ना कधी असं वाटून घ्यायचं की मी खूप भारी आहे, माझं असं माझं तसं. काही नाही. देणारा परमेश्वर असतो, काढून घेणाराही परमेश्वर असतो. जर हवं असेल तर मन निर्मळ ठेवायचं, छान छान वागायचं, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायचा. आयुष्यात जे लोक येतील, जेवढे छान असतील, सोबत घेऊन चालायचं. जे आपल्यासोबत चालणार असतं त्यांना घेऊन चालायचं. जे पटतच नाही, ज्यांचं आपलं पटतच नाही, त्यांचं खूप काही टेन्शन घ्यायचं नाही. आपला मार्ग बदलायचा. ठीक आहे. निगेटिव्ह विचारांचे लोक पण खूप असतात जगात. ठीक आहे. तर मला तुम्हाला सांगायचं काय होतं, तर त्या सरांचा त्यांनी खूप सांगितलं. तर त्यांचा एक मुद्दा होता की ते काठावर येऊन पास व्हायचे. म्हणजे पास नव्हते होत, काठावर यायचे. पण यावेळेस त्यांचा स्कोअर खूप चांगला आला आहे. पण त्यांची आता चलबिचल याच्यासाठी होती आहे. बरं, मी तुमचे मेसेज सॉरी सर वाचून दाखवते, कारण मग मला बोलायला सोपं जाईल. आणि तुम्हाला नाही आवडलं तर मला पर्सनली मेसेज करा आणि सांगा मॅडम नका वाचू माझे मेसेज. ठीक आहे. ॲक्च्युली त्याच्यात काही चुकीचं नाहीच आहे. असे खूप जण माझ्याशी बोलतात. त्यामुळे लपवून ठेवण्यासारखं इथे काही नाही आहे. कारण मी जर ते वाचून दाखवले तर मेसेज व्यवस्थित डिलिव्हर होईल. बघा काय सांगितलं त्यांनी. मॅम ग्रुप बीच्या मार्क्सने ग्रुप सीचा स्टडी करू वाटत नाही. शिवाय माझ्याकडे टायपिंग सर्टिफिकेट देखील नाही. बरोबर. आता हा मुद्दा अगदी बरोबर आहे. मी तुम्हाला ह्या मुद्द्यावर एक बोलते, सगळ्यांसाठी बोलते. हे सरच एकटे त्याच्यातून जात आहे. उलट ह्या सरांचे आभार माना की कोणीतरी बोलतं आहे तर ते मला म्हणतात तुम्ही बिनधास्त माझं नाव घेऊन बोला. तरी मी त्यांचं नाव घेत नाही आहे. मला घ्यायची पण इच्छा नाही आहे. ठीक आहे. याची त्याची प्रायव्हसी ज्याने त्याने मेंटेन मला असं वाटतं करावी. ठीक आहे. आता ह्या सरांचं मी तुम्हाला सांगते. जेन्युइन व्यक्ती आहे, खरी व्यक्ती आहे. मी तुम्हाला सांगते, हे जे त्यांनी सांगितलं ना, टायपिंग सर्टिफिकेट नाही आहे हां. आणि हे प्रॅक्टिकल आहे. जिथे तुम्हाला वाटतं ना की मग तिथे वेळ घालवूच नका. अंतर्मन असतं एक, अंतर्मन असतं एक. त्या अंतर्मनाची हाक ऐकायची असते. आता जर त्यांचा स्कोअर चांगला आला आहे, आता मी तुम्हाला सांगते मी स्कोअर कोणाची जेन्युइन धरते. आदरणीय डॉक्टर सचिन भस्के सरांचे जेव्हा मी प्रिपेअर करत होते, मी त्यांचे स्कोअर ऐकते आणि त्याच्यावर विश्वास ठेवते. कधी कधी मी त्यांना मेसेज करून देते, सर मी अशी अशी एक्झाम दिलेली आहे, माझा स्कोअर असा असा आहे, तर कृपया तुम्ही प्रेडिक्शन करा. ठीक आहे. त्यांचे गुगल फॉर्म पण असतात. म्हणजे त्यांची प्रेडिक्शन मी मानते. तर तुम्ही पण एक तर त्यांची मानू शकता किंवा दुसरे कोणाचे मानू शकता. ठीक आहे. आता जिथे मी शिकवते, आदरणीय अतुल निकुंभ सर, त्यांनीसुद्धा प्रेडिक्शन केलेलं आहे. त्यांनी एक व्हिडिओ आणलेला आहे आणि व्यवस्थित केलेलं आहे सरांनी. मी पूर्ण बघितला नाही, पण त्याच्यात सरांनी आय थिंक 56च्या पुढे जे कोणी असतील का 54, मला नीट माहिती नाही, व्हिडिओ बघून घ्या. 54च्या पुढे जे कोणी असतील त्यांनी बिनधास्त प्रिपरेशन करा असं सरांनी स्टेटमेंट केलेलं आहे. मी पुन्हा सांगते, मी व्हिडिओ बघितलेला नाही आहे. नाही आहे. फक्त त्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. मी अर्धवट व्हिडिओ बघितलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सरांच्या चॅनलवर जा, त्यांचं प्रेडिक्शन बघा. ठीक आहे. पण मी कोणाला अजून आदरणीय सचिन भस्के सरांचा आलेलं नाही आहे व्हिडिओ. ठीक आहे. तर तुम्ही त्यांचंही बघू शकता. तर आता एक सांगते, जर तुम्हाला ही गोष्ट नाही आवडत आहे ना, आणि मला माहिती आहे व्हिडिओ अवांतर होतो आहे, पण हे सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे, प्लीज ऐका. तर
एखादी गोष्ट नसेल वाटत ना, आता मला सांगा, टायपिंग सर्टिफिकेटच नाही आहे. हां, टायपिंग सर्टिफिकेट नाही आहे. हां, एक असू शकतं की तुम्ही जेव्हा प्रीला जाल आणि तुम्ही पासून बाहेर याल, बरोबर, पासून बाहेर याल म्हणजे माझ्या बाबतीत असं होतं ना, की मी अशीच गेली आणि पास झाली असं, म्हणून मी म्हटलं पासून बाहेर जा. तर बरं, मी आता एक काम करते. मी हा व्हिडिओ एज्युकेशनल नाही बनवत, मी असा बनवते की आन्सर टू वन स्टुडंट क्वेश्चन, ठीक आहे. कारण मग मला ते काय ना, डोक्याला टेन्शन येतो की नाही बाकीच्या विद्यार्थ्यांचा वेळ जातो आहे, मला पटापटा घ्यायचं आहे. तर मला ते बॉदरेशन नको आहे अजिबात. मी आता ते सगळं डिलीट करते, मी व्हिडिओ नंतर बनवेल. ह्या स्टुडंट्सचं मी आधी आन्सर देते, ठीक आहे. आणि पुन्हा हे पण लक्षात घ्या, माझे पण काहीतरी शेड्यूल असतात. एक आहे बरं का माझं, मी माझ्या आयुष्यात आहे ना कोणाला झिडकारत नाही, कधीच कोणाला झिडकारत नाही, भले माझा वेळ जात असेल तरी. हां, कारण कोणीतरी आहे ना खूप आत्मीयतेने आपल्याकडे घेऊन आलेलं असतं. आता बघा, मी त्या सरांना सांगितलं की सर माझं रेकॉर्डिंगसाठी मी थांबली, आणि मी बघा त्यांचे 5ला मेसेज यायला सुरू झाले, मी तरी बाकीचे काम करता करता थांबली त्यांचे मेसेज बघण्यासाठी, ठीक आहे. मी सरळ बंद करून व्हिडिओ स्टार्ट करू शकले असते, पण मला असं करायचं नाही आहे, ठीक आहे. कोणीतरी फार मोठ्या विश्वासाने आपल्याकडे येतं, आपल्याशी बोलतं, ठीक आहे. तर आता फक्त त्याच सरांसाठी आणि त्या अनुषंगाने इतर विद्यार्थ्यांसाठी मी बोलते आहे, प्लीज ऐका. तर जेव्हा मन असं सांगतं ना स्टडी करू वाटत नाही आणि त्याच्या मागे काहीतरी रिझन असतं, हां, तर तेव्हा खरंच बंद करून टाकायचा. तुम्हाला जर आता ही फिलिंग येत असेल ना की मी मेन्सचा स्टडी करावा, पण माझं प्रीचं नाही हवं वाटत आहे मला, कंबाईन ग्रुप सीचं प्रीचं नाही, सर्टिफिकेट पण नाही आहे, मग का करायचा, तर बिनधास्त नका करू. पण जर असं काही सिच्युएशन असेल की अशा काही असतात की ज्याच्यात टायपिंग लागत नाही, फक्त प्री आणि मेन्स द्या आणि पोस्ट घ्या, तर त्याच्यासाठी तर मग अलर्ट राहून तुम्हाला करावं लागेल की नाही, बरोबर आहे. हां, तर मग असं करा. आणि एक गोष्ट मग तुम्ही पॉझिटिव्हली, हां, तर मग बघा तुम्हाला वाटतंय नाही वाटतंय त्यानुसार तुम्ही ते डिसिजन घ्या. दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की त्यांनी पुढे काय दिलं मग, आणि आन्सर कीची वाट पाहत आहे, दरवेळी 1 मार्कवरून प्री जात आहे, त्यामुळे मनात थोडी चलबिचल होत आहे, अशा वेळी तुमचे शब्द तारतात. पण मॅम, तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ देता, ही बाब खरंच स्पृहणीय आहे. थँक्यू सर, मी तिथे एवढं टाईप करू शकत नव्हते, म्हणून मला इथे बोलणं गरजेचं आहे. आपले ऋण कायम राहतील. धन्यवाद सर. मॅम, तुम्ही त्या दिवशी पहाटे रेकॉर्डिंग केलेला व्हिडिओ पाहून खरंच डोळ्यात पाणी आले. धन्यवाद सर. त्यात तुमचा आवाज देखील वेगळा जाणवत होता. हे सर्व फक्त एखाद्या माणसाला उभारी देण्यासाठी जर कोणी करत असेल, तर अशा व्यक्तीच्या रूपात देवाचे जीन असतात. बघा, असं जर कोणी बोलत असेल तर किती चांगलं आहे, किती पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे. अशा गोष्टी पॉझिटिव्हली घ्या. कोणीतरी आपल्याला ॲप्रिशिएट करतं आहे, फक्त गर्व करू नका. पाय जमिनीवर ठेवा प्रत्येकाने. तर आता पुढे मला काय, मी त्यांना विचारलं, आत्ताच्या व्हिडिओमध्ये बोलली तर चालेल का, नाव नाही घेणार तुमचं. तर त्यांनी मला नाव घेण्याची परमिशन दिलेली आहे. त्यांनी मला उत्तर दिलं, मॅम नाव घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही, आय डोंट केअर, तुमचा प्रामाणिकपणा आहे. हां, आता त्यांनी काय लिहिलं, खरं सांगू का, मला जोवर लिस्टमध्ये माझं नाव येत नाही तोवर मला ही हुरहुर राहणार आहे. आता मला सांगा, मला मान्य आहे. कसं असतं हे बघा, या प्रोसेसमधून सगळे जातात बाळांनो, सगळे जातात. तर मला खरंच असं, मी चांगल्या वेने हसते, ठीक आहे, की म्हणजे किती तुम्ही लोक किती खरं बोलतात. तर हे बघा, तुमची ही हुरहुर कधी कमी होणार आहे मला सांगा बरं, जेव्हा तुम्ही शांत व्हाल. आणि आता मला सांगा, तुमचं प्री, आपलं आधी पण बोलणं झालेलं, तुमचं प्री निघत नव्हती, मग आपलं जे डिस्कशन झालं त्याच्यावर तुम्ही वर्क केलं. मी मागच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं की मी येऊन तुमचा अभ्यास केलेला नाही आहे. मी येऊन काय केलं, मी येऊन फक्त आणि फक्त काय केलं, म्हणजे येऊन म्हणजे मेसेजमध्ये काय सांगितलं की तुम्ही कशावर वर्क करा. तुम्ही ते केलं, कष्ट तुम्ही केले, सगळं तुम्ही केलं. मग आता मला सांगा, तुमची ही हुरूर कधी कमी होईल सांगा बरं मला. तुमची ही हुरूर तेव्हाच होईल जेव्हा आता तुम्ही मन लावून अभ्यास कराल. आधी आपलं बोलणं झालं, तुमचा राज्यसेवा प्रीचा भयानक स्कोर आला आहे चांगला. मी तुम्हाला आत्ताही म्हणते, तुम्ही फोकस कशावर करा आत्ता, कंबाईन. आता तुमच्या आला आहे ना स्कोर. भस्के सरांनी केलं प्रेडिक्शन, ठीक आहे, आमच्या सरांनी केलेलं आहे ते एक बघा, तुमच्या जागा किती आहेत ते बघा, ठीक आहे. आणि याच्यात तुम्ही आहे, जे मी तुमची कॅटेगरी पाहिली, नक्कीच त्यांचा मेरिट हाय जातं.
मला माहिती आहे. तर तुम्हाला तेवढा स्टडी डेंजर करावा लागेल. हां, त्याच्यानंतर आता अजून वाचते. सरांनी पुन्हा मला माफ करा, मी मेसेज जसेच्या तसे वाचते आहे. नाही आवडली तुम्हाला ही गोष्ट तर मला नक्की सांगा. पण हे जर मेसेज मी नीट वाचले तर मला नीट बोलता येईल आणि विद्यार्थ्यांपर्यंत मेसेज नीट डिलिव्हर होईल. तुम्ही काय म्हटलं आहे? मॅम मागच्या वेळी 104 नंबर रँक होती आणि कशाचं आहे ते? 1 मिनिट. टेक्निकल असिस्टंटचा आहे तुमचा तो रिझल्ट. हां, टेक्निकल असिस्टंटचा. मॅम मागच्या वेळी 104 नंबर रँक होती, यावेळी फर्स्ट 20मध्ये येईल. हा कॉन्फिडन्स आहे. पण मॅम कधी कधी थोडे मनावर मळब येते, ते चांगल्या विचाराने दूर होऊ शकते. यासाठी जर तुम्हाला काही हेल्प करता आली तर करा. आणि मग मी तुम्हाला मेसेज केलेला, त्याला रिप्लाय दिला. आणि मॅडम अजून एक गोष्ट, आणि तुम्ही खाली खूप साऱ्या इमेज पाठवल्या. ठीक आहे, खूप साऱ्या इमेज पाठवल्या. आणि तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं की मी रेकॉर्डिंग तुमच्यासाठी थांबवलेलं आहे, तर तुम्ही बोलून घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही अजूनही बोललेले नाही आहेत. ठीक आहे, तर आता मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, तुम्ही काय ज्या मला इमेजेस पाठवल्या आहे, तुमचं काय जे मनात आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला अगदी मनापासून सांगा, काही टेन्शन नाही आहे त्या गोष्टीचं. कारण आता एवढा वेळ दिलेला आहे, तर तुमचा काय प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करूनच टाकू आपण. ठीक आहे. आणि हां, आणि असं काहीतरी वाटून घेऊ नका की मॅडम मला बोलल्या का काय. अजिबात नाही आहे, मी त्या टाईपची नाहीच आहे. एक आता माणूस म्हणून तर बोलावं लागतं ना, बरोबर आहे की नाही? की मी तुमच्यासाठी रेकॉर्डिंग थांबवलेलं आहे, मी थांबलेली आहे. ठीक आहे, आता बघा, मी जो व्हिडिओ करायला घेणार होते ना, तो मी करतच नाही आहे. कारण मला माहिती आहे त्याला खूप वेळ लागणार आहे. कारण मग आता मी एवढ्याच वेळची हे बोलती आहे, तर मग त्या व्हिडिओला अजून पाऊण 1 तास लागेल. माहिती आहे, मी जे प्रिपरेशन केलं आहे ना, मग तो व्हिडिओ खूप लेंदी होईल. मग आता मी ह्याला टायटलच असं देईल की आन्सर टू वन स्टुडंट्स मेसेज. ठीक आहे. आणि तर कृपया मी तुम्हाला सांगते, तुम्ही मनाला ते गोष्ट काही लावून घेऊ नका. माणसाला माणूस म्हणून बघायला आपल्याला इतिहासात सांगितलेलं आहे थोर पुरुषांनी. तर इतिहास आपण फक्त शिकत नाही, तर इतिहास जगायचा पण असतो. तर इतिहास मी पण जगते. माझ्याही बऱ्याच कठीण परीक्षा आयुष्यात होतात. मग मी माणसाला माणूस म्हणून बघते की नाही, का मग मी बोलते एक आणि करते एक. अशा परीक्षा माझ्या पावलापावलावर होतात. माझंच परीक्षण मला करावं लागतं. ठीक आहे, तर मला सांगायचं तुम्हाला हेच आहे, जे तुम्हाला ना ओरडली आहे ना काही विचित्र बोलली आहे, मी तुम्हाला पुन्हा शेवटी मेसेज केला, अहो तुम्ही बोला, काही प्रॉब्लेम नाही, मेसेज करून ठेवा, मी बघते आणि रिप्लाय देते. हा माझा तुम्हाला मेसेज होता, बरोबर? तर तुम्ही कुठेही मनात कुठेही काही संकोच मानू नका. तुम्ही बिनधास्त काय जे इमेजेस पाठवले आहेत, ठीक आहे, तुम्ही काय म्हटल्या की खूप जास्त इमेजेस पाठवल्या मॅडम मी तुम्हाला, तर काही हरकत नाही, तुम्ही पाठवा. मला जास्त इमेजेस पाठवले आहेत, त्याच्यामागे तुमचं काहीतरी बोलायचंच असेल महत्त्वाचं. तुम्ही कधीही कोणतीही वायफळ बडबड माझ्यासोबत केलेली नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही काय तो संकोच मनात बाळगू नका. आणि कोणी वायफळ बडबड केली तर मीच त्या व्यक्तीशी बोलणार नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा. तुम्ही काय जे पाठवले आहेत ना मेसेजेस, प्रत्येक पेज तुम्ही एवढं जे पाठवलं आहे, तुमचा अभ्यास, तुमचं डेडिकेशन त्याच्यातून दिसतं आहे सर मला. त्यामुळे तुम्ही मनात काही आणू नका आणि बिनधास्त मला मेसेज करून ठेवा. मला जसा वेळ मिळेल ना, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईन. आणि एक आहे, आता बघा, आता 5पासून सुरू झालं होतं आपलं, तुम्ही मला मेसेज करणं. मग मी शेवटी 5:30ला तुम्हाला सांगितलं मी व्हिडिओ रेकॉर्डिंगला घेत आहे. त्याच्यानंतर मी व्हिडिओ रेकॉर्डिंगला केलं आणि माझे काही शेड्यूल असतात, म्हणजे ना मलाही माझं फिजिकल फिटनेस बघावं लागतो, माझ्या एक्झरसाईज असतात. ठीक आहे, तर तेही शेड्यूल असतात. त्यामुळे मग मला त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी बसवाव्या लागतात. तर मला आता सांगायचं काय आहे, तुम्ही जे काही इमेजेस पाठवले आहेत, काही हरकत नाही. प्रत्येक इमेज तुम्ही काहीतरी ध्यान धोरण ठेवूनच पाठवली असेल पेपरच्या. काय जे तुमचे बारीक सारीक गोष्टी असतील, मी तुम्हाला गाईड करेल. उलट तुमच्यासारखे स्टुडंट किंवा इतर जे स्टुडंट्स असतात जे माझ्यावर ट्रस्ट करतात, त्यांच्यामुळे मी खरंच सांगते इतर स्टुडंटला खूप फायदा होतो. आणि कळतात ना, मलाही लोक कळतात ना,
जर तुम्ही काय विचित्र बोलले असते तर मी तुमच्याशी एवढं बोललीच नसते, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही त्याचं कोणतंही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला काय बोलायचं आहे, प्रत्येक इमेज तुम्ही मला का पाठवली आहे, त्या प्रत्येक शंकेचं मी निरसन करेल, ठीक आहे. एवढं ठीक आहे हां, जेवढं मी बोलली तेवढं. हां, आणि राहिलं जे तुम्ही म्हणतात मनावर मळब येतं, 1-2 मिनिट हां. हां, तर आता बघा, जे काही मनावर मळब येतं, ह्या ज्या गोष्टी असतात ना, तर ह्या आता बघा, कधी-कधी काही लोकं आपल्याला वेळ देऊ शकतात. काही लोकं वेळ असून पण उगीच भाव खातात, बरोबर? काहींकडे वेळ नसतो, पण तरी ते वेळ देतात. तर अशा व्यक्ती तितक्या प्रकृती असतात हां. तर मग एक लक्षात घ्या, मी जर इथे तुम्हाला तुमची गुरु म्हणून जर तुम्ही बघत असाल, खरंच मनापासून, एक चांगली व्यक्ती म्हणून बघत असाल, तर माझं एकच आहे, की मी कधीच कोणत्या व्यक्तीला धरून ठेवणार नाही, की नाही तुम्ही माझंच लेक्चर ऐकायला पाहिजे. माझं एक असेल एक गुरु म्हणून तुम्हाला स्वावलंबी बनवणं, मग कोणत्याही याच्यात असू दे. आता बघा, तुम्ही इतका डेंजर अभ्यास करतात हां. फक्त आता तुम्हाला ताकद कुठे मिळवायची आहे? तुमच्या माइंडवर, तुमच्या तुम्हाला जे काही मनावर मळब येतं त्या गोष्टीवर, ठीक आहे. तुम्ही एक करा आता, सगळ्यांनाच सांगते आहे आणि पुन्हा म्हणते, अशा स्टुडंट्सचे नक्कीच आभार माना, जे न घाबरता बोलतात, त्यांचे प्रॉब्लेम शेअर करतात, ज्याच्यामुळे सगळ्यांना खूप फायदा होतो. म्हणजे मी माझ्या आयुष्यात काय तत्त्व ठेवलं आहे, कारण माणूस मी पण आहे ना, जशा तुम्हाला ह्या भावना निर्माण होतात ना, तशा प्रत्येकालाच होतात. फक्त कोणी बोलून दाखवतं, कोणी बोलून दाखवत नाही. एक तर असतं माझं कर्मावर फोकस असतो. कर्म चांगलं असेल तर माणसाने घाबरायचं नाही. दुसरं माइंड असतं, माइंड डायव्हर्ट होतं, माणसाला भीती वाटते. याच्यावर तुम्ही एक ध्यानधारणा करू शकता, ठीक आहे. तुम्ही नित्यनैमित्तिक तुम्ही देवाला मानता की नाही मला माहिती नाही, नित्यनैमित्तिक पूजा करू शकता. कारण आपलं काय असतं आपण जेव्हा घाबरतो, आपण एकटे असतो, तेव्हा आपण आहे ना, माणसाचा हात धरायचा प्रयत्न करतो कोणीतरी. आणि अर्थातच ती मानवी प्रवृत्ती आहे, त्यात अजिबात चूक काही नाही. आपल्याला माणूसच माणसाला लागेल ना. पण कोणीतरी आपल्याला ऑलरेडी हात देत असतं, पण आपल्याला तो हात दिसत नसतो. तो हात पकडायचा असतो आपल्याला, कोणाचा? परमेश्वराचा. मग परमेश्वराचा एकदा हात पकडला ना, की मग आपल्याला जास्त कोणाची हात पकडायची गरज नसते, ठीक आहे. मग तो परमेश्वर बरोबर आपला हात कोणाच्या हातात द्यायचा, कोणाला आपल्यासोबत करायची, किती कालावधीस करायची, हे सगळं परमेश्वर आपलं नियंत्रण करून ठेवतो. मग मला याच्यातून सांगायचं काय आहे, तुम्ही किंवा इतरही तर टेन्शन घेऊ नका. स्वतःची एनर्जी स्वतः बना, तेवढं तुम्ही कॅपेबल व्हा आणि तुम्ही लोक आहातच, ठीक आहे. मग ते तुम्ही मिळवाल कसं? तर पहाटे उठायचं, ब्रह्ममुहूर्त असतो, मेडिटेशन करा, लवकर आवरून पूजा अर्चा करत जा, जर तुम्हाला पटत असेल तर. ज्यांना नसेल पटत त्यांनी विषय सोडा, ठीक आहे. पण ॲटलिस्ट मेडिटेशनने युनिवर्स आपल्याशी कनेक्ट होतं, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला आकलन व्हायला सुरुवात होतात, ठीक आहे. एक ती गोष्ट. आणि टेन्शन घेऊ नका, होईल सगळं व्यवस्थित, ठीक आहे. आणि तुम्ही त्या इमेजेस ज्या पाठवल्या आहेत, तुम्हाला काय बोलायचं आहे नक्की मला पाठवा, मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देईन. बरं, आता ह्या सरांशी रिलेटेड माझं बोलणं झालेलं आहे. या व्यतिरिक्त अजून एक सर आहेत आपले, त्यांचं नाव मी सांगत नाही, ते पोलीस भरतीची तयारी करतात. तर ते मला दरवेळेस आहे ना, आता त्यांनी मला काय बरं 2 इमेजेस पाठवल्या होत्या. ते प्रश्न पण मी तुम्हाला वाचून दाखवते. 1-2 मिनिट हां, तुम्हाला प्रश्नच दाखवते मी, थांबा. आता हे बघा हां, हे त्या दुसऱ्या सरांनी मला पाठवलं आहे. खाली दिलेल्या संख्या विशेषणांचा अनुक्रमे प्रकार सांगणारा योग्य पर्याय कोणता, ठीक आहे. हा प्रश्न त्यांनी मला पाठवलेला. आणि त्याच्या पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता शब्द परिवर्तन संधीचे उदाहरण आहे. हां, तर आता सॉरी, तर हे जे प्रश्न आहेत ते सर पाठवताना यापूर्वी त्यांनी मला एक गणित पाठवलेलं हां, जे मी अजूनही सोडवलं नाही. आणि ह्या सरांना मी उत्तर दिलेलं की मी तुम्हाला नक्की सांगेल. म्हणजे हे कधीचं आहे, जेव्हा मी आजारी होते ना खूप, तेव्हाचं आहे. तर मला सांगायचं काय आहे की सर, आता तुम्ही हे जे मराठीचे प्रश्न पाठवले आहे ना, नक्कीच त्याचे उत्तर मला द्यायला आवडेल. आत्ता कुठे मी थोडीशी माझ्या आजारपणातून बऱ्यापैकी बाहेर आली. बघा, मी आत्ता एकदा पण खोकली नाही किंवा मला बाकी काही त्रास झाला नाही. खूप डेंजर अटॅक होता जो झाला तो. तर हे जे आहे ना सर, तर हे थोडंसं मला
स्वतः ते पुस्तकं काढून स्वतःच डीप स्टडी करून उत्तरं द्यावे लागतील. आत्ता माझं माइंड त्याच्यात नाही आहे ना, पण तुम्ही काही हरकत नाही, तुम्ही पाठवून ठेवा. थोडं माझं माइंड त्याच्यात गेलं ना, कारण ते ना पार पाळंमुळं खणून काढावी लागतात, तेव्हा आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. तर एक ते आहे. तर असं नाही की मी तुमच्या प्रश्नांना उत्तरं देत नाही, 100% मी तुमच्याही प्रश्नांना उत्तरं देईल. फक्त ज्या प्रोसेसमध्ये, आता जसं ह्या आधीच्या सरांनी मला जे काही पाठवलं आहे ते रुटीनमध्ये ना, आता पॉलिटीचं त्यांनी काही विचारलं तर मी 100% उत्तर देईल. आणि अजून एक, आधीच्या सरांना मी सांगते, सर मला हे सांगा, वाटल्यास पर्सनल मेसेज करा, तुम्ही जे काही मला प्रश्न विचाराल ते मी व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर दिले तर चालेल का, जर खूप बोलायचं असेल तर, आणि नसेल तर मी देईल पर्सनली तुम्हाला उत्तर. आणि दुसरी गोष्ट, हां, हे एक झालं. त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक सांगते. अजून एक सर आहे आपल्याकडे, ते तर त्यांचं खूप कमांड आहे. काय जे आपण मराठी काय म्हणतात ना, अभंग वगैरे, प्रचंड कमांड आहे त्यांची. म्हणजे ते मला उपमाच त्या भाषेत देतात. काय म्हणतात ते, अभंग ओव्या असतात ना, तर त्यांचं ते पण पोलीस भरतीची तयारी करतात, सरळ सेवेसाठी ते करता आहेत. तर त्यांचं एक म्हणणं आहे बघा, त्यांचं म्हणणं काय आहे, एक 2 मिनिटं. हां, बघा आता त्या सरांचं म्हणणं काय होतं. आणि बघा, त्या सरांचं पण मी नाव घेत नाही, पण गोष्टी कशा असतात त्याच्यातून मला काहीतरी मतितार्थ सांगायचा आहे. बघा मॅडम, मी पोलीस भरतीची तयारी करतो. मागच्या वर्षी 3 मार्काने वेटिंग, मुंबई पोलीस वेटिंग होतो, तरी ह्या वर्षी खूप मेहनत घेतली, खूपच. तरी मला मागच्या वर्षी वेटिंग असल्या कारणाने MSFला बोलवण्यात आले आहे. तरी कसे करावे, एनी सजेशन्स? कालचा पेपर पण दिला तरी चांगला गेला आहे, बऱ्यापैकी छान गेला. म्हणजे कोणता, जो कंबाईनचा त्यांनी दिला तो. आता मला सांगा, जर कंबाईनचा त्यांना खरंच छान गेला असेल आणि त्यांचा स्कोर जर 56+ असेल किंवा 60+ असेल, तर काय हरकत आहे त्यांनी कंबाईनची तयारी करायला. आणि त्यांच्या कास्टमध्ये समजा जागा असतील तर फक्त मेन्स द्यायची आणि पोस्ट घ्यायची. बघा मी काय बोलते, मेन्स द्यायची आणि पोस्ट घ्यायची. आता माझी बहीण या फेजमधून गेलेली आहे, तिला गाईड करणारी मी होती, त्यामुळे मला माहिती आहे. आणि तिचं डेडिकेशन खतरनाक होतं, ठीक आहे. तिचे कष्ट पण मी बघितले आणि कोणत्या फेजमध्ये ती होती हे पण मी बघितलं. तर मला ह्या सरांना पण सांगणं आहे, जर बघा पोलीस भरतीची ते तयारी करतात, पण वेटिंगला होते आणि त्यांनी मग MSFला बोलवलं असं त्यांनी सांगितलं. आता मी तुम्हाला सांगते, ॲटलिस्ट तलाठीचा माझा तरी थोडाफार संबंध असेल बाकीच्या सरळ सेवेचा, पण पोलीस भरतीचा दूरपर्यंत संबंध नाही. मला काहीही जास्त माहिती नाही, मी अगदी प्रांजळपणे सांगते. तर मग आता MSFला बोलवलं होतं, तर मग त्याच्यावर मी त्यांना जे काही प्रतिप्रश्न केले, तर मग MSF मला माहिती नव्हतं, महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स त्याचा अर्थ होतो. तर मग जे मुंबई पोलीसला वेटिंगला होते ना, त्याच्या खालची पद म्हणजे MSF, त्याला वेटिंगचे मुलं घेतात. मग मी त्यांना म्हटलं, अरे वा, चांगलं आहे की मग. पण ते म्हटले, मॅडम माझी इच्छा नाही. त्याच्यावर मी त्यांना रिप्लाय दिला, इच्छा नाही, इट्स ओके, मग सोडून द्या. पण मग प्रश्न काय असतो, जरी इच्छा नसते पण आपली परिस्थिती पण आहे का, आपल्याला ह्या गोष्टी बघाव्या लागतात, ठीक आहे. बाळांनो, मी पुन्हा सांगते, कोणीही या गोष्टी पर्सनली घेऊ नका. तुम्ही माझ्या सान्निध्यात आला नाही, मला इतकी परिस्थिती कळते. आता हे सर ज्यांच्याविषयी मी बोलते ना, त्यांनी अक्षरशः ते मला म्हणे, मॅडम आत्ता मी शेतात आहे. त्यांनी मला शेतातला फोटो पाठवला, त्यांचा शेतातला. ॲक्च्युली मला ते शेत कसले तेही कळत नाही, कारण शेताचा आणि माझा दूरपर्यंत संबंध नाही बाळांनो. आणि ते शेतात होते, आता ते नाही दिसले त्या फोटोमध्ये, पण त्यांनी शेताचा तो फोटो असा पाठवला, एकदा बघितला की तो पुन्हा मला दिसणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी तो फोटो पाठवला होता. तर ते शेतात होते, आणि इच्छा नाही पण परिस्थिती थोडी नाजूक आहे. त्यांनी मला मग त्याला पेमेंट किती मिळतं तेही सांगितलं. तर त्यांचंही तेच म्हणणं आहे की त्यांची इच्छा नाही, आणि माझंही हेच म्हणणं आहे, इच्छा नाही तर करू नका, ठीक आहे. कारण आता पुढे ज्या एक्झाम्स येणार आहेत ना, एक्झाम्स म्हणजे काय जे म्हणतात त्याला, सरळ सेवेच्या खूप ॲड येणार आहेत, ठीक आहे. आणि पुन्हा मला हे समोरच्याला विचारून घ्यावंच लागतं, जेव्हा कोणी म्हणतं की मी 1 महिन्याची सुट्टी घेऊ का,
किंवा मी अभ्यासावर फोकस करू का, तेव्हा मला 100% ह्या गोष्टी विचाराव्या लागतात की तुम्हाला घरची परमिशन आहे का. कारण जर तुम्ही एकटे कमावते असाल आणि तुमच्या सुट्टीने जर बाकीच्या इम्पॅक्ट होणार असेल तर मग अवघड परिस्थिती असते. पण घरात ऑलरेडी कोणी कमवतं असेल, कोणी तुम्हाला सपोर्ट सिस्टीम असेल आणि घरचे जर तुम्हाला परमिशन देत असतील तर नक्कीच सुट्टी घ्या, अभ्यास करा. कारण शेवटी बघा, सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं, पैशाचं सोंग खरंच करता येत नाही बाळांनो. ठीक आहे. आणि तुमच्यामुळे मला खरंच भीषण परिस्थिती समजती आहे प्रत्येकाचीच. त्यामुळे मी एवढं जे काही बोलते आहे ना, ते अगदी मनापासून बोलते, तन्मयतेने बोलते, तळतळीने बोलते. जेवढे काही स्टुडंट्स आत्ता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ना, मी तुम्हाला सांगते, हा प्रत्येक मुलगा, प्रत्येक स्टुडंट जर पास झाला ना, मला तर माझ्या ह्याच्यापेक्षा पण जास्त आनंद होईल. मी खरं सांगते. कारण कुठेतरी मी तुम्हाला दिलेला वेळ भरून निघालेला असेल. आणि मी तुम्हाला सांगते, मी जे करते आहे ना, मला माझ्या आयुष्यात पुढे काय चांगलं करायचं, काय नाही, ते परमेश्वर ठरवेल मग. पण मग आपण म्हणता ना, कर्म करत जा, फळाची अपेक्षा करू नका. हे खरंच जीवन आहे. ठीक आहे. तुम्ही आत्ता जेवढ्यांची मी उदाहरणं दिले, तो प्रत्येक व्यक्ती आणि याच्या व्यतिरिक्त पण जेवढे मला कॉन्टॅक्ट नंबरला आहे ना, खरंच जेन्युइन आहात बाळांनो. तुम्ही सगळे जेन्युइन आहात. हे तर मी जस्ट काहींचे सांगितले, याच्या पलीकडेही बोलणारे आहेत. ठीक आहे. तर मग त्या सरांना पण मी हेच सांगितलं की तुमची इच्छा नाही आहे ना, तर मग नका जाऊ. मग ते म्हणे, हो मॅडम, मला पण हेच वाटतं. आणि हे जे सर आहेत, हे अभंगाच्या, तर त्यांनी काय दिलं बघा, तुमच्यासारखे माणसं खूप कमी असतात, धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. ह्या पद्धतीने ते मला कमेंट करत असतात. आणि हायर लेवलच्या कमेंट असतात. काही कमेंट मी वाचते आणि आईला जाऊन दाखवते, मम्मी याचा अर्थ काय होतो गं. मला काहींचे अर्थ कळत नाही, खरं सांगते. तर जेव्हा अशा कमेंट्स येतात तेव्हा नक्कीच माझ्यासाठी ते कुठेतरी खूप चांगला बूस्ट असतो. आणि थँक्यू, तुम्ही माझ्यासाठी सगळेच एवढं ट्रस्ट करता माझ्यावर. खूप 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 धन्यवाद. आणि तुम्ही पण असेच बना की जेणेकरून तुमच्याकडे कोणीतरी वेळ द्या. स्वतःचं सगळं चांगलं झालं ना की आता मला काय कोणाची गरज नाही, असं कधीच वागू नका. कारण प्रत्येकावर वाईट वेळ आलेली असते. जर तुम्हाला कोणीतरी वेळ दिला आहे तर तुम्ही काय, तुमचा धर्म आहे पुढे अडचणीत असलेल्याला तुम्ही पण वेळ देणं. प्लीज स्वतःच्या कर्मापासून चुकू नका. ऑलरेडी जो मागे मी व्हिडिओ बनवला होता त्याच्यात मी खूप बोलली होती. तर स्वतःच्या कर्मापासून चुकू नका. आणि स्वतःचं छान झालं की हात वर करू नका की मला आता कोणाची गरज नाही. जर परमेश्वर तुम्हाला देणारा आहे ना, तर तुमच्याकडून काढून घ्यायला पण परमेश्वर समर्थ आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे स्वतःचं हित साधलं मग मी आता मोकळा झालो असं नाही. ठीक आहे. तुमच्या पडत्या काळात तुम्हाला कोणीतरी हात दिलेला असतो, परमेश्वराने नियोजन केलेलं असतं. मग आता तुमची जर नियुक्ती चांगल्यासाठी होत असेल तर तुम्ही पण त्याच्यासाठी कॅपेबल बना आणि पुढच्या लोकांना तुम्ही हात द्या. पुढच्या लोकांना तुम्ही मदत करा. ठीक आहे. ही साखळी जर तयार झाली ना तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलचं कुठेतरी सत्कारणी लागेल असं मला वाटतं. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, पण नक्कीच जे ऐकतील, ज्यांनी ऐकलं आहे त्यांना फायदाच आहे. मी बळजबरी तर कोणाला म्हणत नाही ऐका तुम्ही. ठीक आहे. पण ॲटलिस्ट त्या ज्या विद्यार्थ्यांनी एवढ्या मेहनतीने मला एवढं पाठवलं, त्यांना काहीतरी बोलायचं होतं. तर सर तुम्ही बोला, काही हरकत नाही, मी तुमच्या प्रश्नांना नक्की उत्तरं देईल. ठीक आहे. तर एवढंच बोलते आणि माझे लेक्चर आज आपण इथे थांबवूया. आणि मी पुढचं लेक्चरचं प्रिपरेशन केलं आहे. मला थोडा वेळ भेटू द्या. मी ते लेक्चर झालं की म्हणजे मला वेळ भेटू द्या थोडासा मोठा, की मग मी ते लेक्चर रेकॉर्डिंग करायला घेते. ठीक आहे. प्रिपरेशन झालं आहे माझं, आता फक्त रेकॉर्डिंग बाकी आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.